आज सोमवार आहे, 16 तारीख आहे. तयारी जोरात सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या महोत्सवापैकी हा सर्वात मोठा महोत्सव असणार आहे. याच्यामध्ये कार्यक्रम भरगच्च आहेत. स्थानिक लोकांना प्राधान्य दिलेलं आहे. ते तुम्हाला लक्षात येईल की मंडप हा आधीच्या पेक्षा 15-20% त्याची लेंथ पण जास्ती आहे. 7 एकरवर पूर्ण हा मंडप उभा आहे. जोरदार तयारी आहे. स्थानिक लोकांना प्राधान्य आहे. बाहेरचे लोकसुद्धा कलाकार आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवणार. कमीत कमी पैशात, नगरपालिकेचे कुठलेही पैसे न वापरता हा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला सर्व राजकीय पक्षांची, सर्व सेवा संस्थांची, लायन्स क्लबची, रोटरी क्लबची सगळ्यांची याच्यामध्ये मदत आहे. लोक उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत आणि खूप एंट्री आलेल्या आहेत. अनेक स्टॉलधारकांना स्टॉल मिळालेले नाहीत. स्टॉलची एवढी डिमांड होती. तुम्ही नाराज होऊ नका. पुढल्या वेळेला तुम्हाला स्टॉल मिळेल आणि पुढल्या वेळेला तुम्ही आनंद घेऊ शकाल. यात वायफायची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना वायफाय पाहिजे ती सोय त्यांनी वायफायवाला तुम्हाला कनेक्ट करेल. त्याच्याकडून ही पेड व्यवस्था असणार आहे. तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. कारण पीक आवरला एका वेळेला इथे 18 ते 20 हजार लोक असतात. गर्दी खूप असते. लोकांना पेमेंट व्हायला पाहिजे. तर हे सुद्धा लक्षात घेतलेलं आहे. पाहिजे त्या सर्व ठिकाणी आम्ही CCTV लावलेले आहेत. सिक्युरिटीची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. VIP लोकांना वेगळी एंट्री आहे. सगळ्यांचं स्वागत केलं जाईल. सगळ्यांना सन्मान दिला जाईल. सगळ्यांना योग्य प्रकारे आम्ही इथे ट्रीट करू आणि हा महोत्सव यशस्वी करू. धन्यवाद. अजून याच्यापेक्षा जास्ती कार्यक्रम आहेत. लोकल लोकांना आपण जास्ती इथे स्कोप दिलेला आहे आणि मागच्या वेळेचे जे चावट कार्यक्रम होते ते सगळे आम्ही बंद करून टाकले. आता आपले डहाणूचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष राजेंद्र माची साहेब यांच्याकडनं आपण माहिती घ्यायची आहे. तर साहेब तुम्ही म्हणा की कशा प्रकारचं नियोजन आणि काय काय आपला कार्यक्रम आहे. नमस्कार. मी डहाणू नगराध्यक्ष राजू माची म्हणजे राजेंद्र लक्कू माची. आपण येत्या या 20 तारखेला 20, 21, 22 मार्चला आपल्या इथे डहाणू फेस्टिवल होणार आहे. या डहाणू फेस्टिवल मध्ये आपल्याकडे भरघोस कार्यक्रम आहेत. नवीन नवीन कार्यक्रम आहे. इतर वर्षापेक्षा नवीन कार्यक्रम आपल्याकडे आहेत आणि या कार्यक्रमासाठी डहाणूकर भरपूर आपल्या याच्यासाठी येतील, बघण्यासाठी येतील आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येतील. जसं रविभाऊंनी बाकीचं सगळं सांगितलंय. आता बाकीचं मी जे सांगितलं त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष बोलतील. ते बाकी काय असेल ते बोलतील. साहेब तुमच्याकडनं फक्त एक माहिती मला घ्यायची आहे की जे आपलं 4 फेस्टिवल झाले त्याच्यामध्ये नगरपालिकेचे पैसे वापरले गेले होते आणि आताच जे तुम्ही नियोजन केलं आहे की नगरपालिकेचे 1 रुपया न वापरता ते आपलं कसं नियोजन आहे. म्हणजे आम्ही ते CSR फंड मधून करतोय. बाकीचे आपले जवळची लोक आहेत अशी मदत करतायत. काही देणगी स्वरूपात मदत करतात आहे आणि आपण हा आपला डहाणूकराचा सगळ्यांचा याच्यात पैसा आहे आणि तो आपण यशस्वी करण्यासाठी त्यांचा पैसा घेऊन आपण यशस्वी करणार आहोत. धन्यवाद. आता आपले भाऊ संखे जे आपले जिल्हा प्रमुख आहे ते सगळं आज आढावा बैठक आणि सगळं नियोजन सगळं बघितलं त्यांनी. आणि भाऊ तुम्हाला म्हणजे हा नियोजन बघून कसा उत्साह. मला काल परवा कोणतरी सांगत होतं की फेस्टिवल आहे नाही आहे. मी म्हटलं ते फेस्टिवलचं कार्यक्रम तर एवढा जोरात सुरू आहे तयारी. तर मी म्हणून आज प्रत्यक्ष डहाणूचं बीच पण थोडस मला राजकीय निवडणुका संपल्या मध्यंतरी सर्व काय संपलं म्हटलं थोडा विरंगुळा म्हणून आपण जाऊन येऊया. कारण काही दिवसापूर्वीच तुम्ही शिरगावला बघितलं असेल ते खूप कोकण ग्लोबल फेस्टिवल हे खूप मोठं भव्य दिव्य झालं. आणि आपला पालघर आणि डहाणू ही जी किनारपट्टी आहे ही निसर्गाने दिल्ली एवढी मोठी देण आहे की ह्याचा आस्वाद घेण्याकरता पालघर डहाणूच नाही तर मुंबईहूनही माणसं येत असतात. आणि हा काय डहाणू फेस्टिवलची जी मी ऐकतोय म्हणजे मला शेकडो लोक फोन करतायत की आम्हाला डहाणू महोत्सवाला आम्हीही जाणार आहोत. तर अशा वेळेला एक जी नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा जो डहाणू बीच फेस्टिवल होतोय, रवी भाऊ असतील बाकी सगळी टीम तुम्ही सगळे टीम आहात आणि एक जी कौन्सिल असेल. तर मी आज ते बघायला आणि मला खरोखर आज त्याचं इनोव्हेटिव्ह संकल्पना हळूहळू उलगडतायत. आज तर सोमवारच आहे, पुढच्या 4 दिवसांतर फेस्टिवल आहे, परंतु तुम्ही जर थोडंसं दाखवलं त्याला हलक्या विजन मध्ये
तर आता त्याचा रंग चढला सुरू झालाय. म्हणजे डहाणूचा फेस्टिवलचा जो एक असतं ना चार्म, तो आताच जाणवू लागलाय की किती ते भव्य दिव्य होऊ शकतं. अजून बरंच काय होणं बाकी आहे, पण 10% भागच आतापर्यंत थोडंसं दिसतंय. आणि मी खरोखर या माध्यमातून डहाणू नगराध्यक्षांचं अभिनंदन करीन. कुठलाही फेस्टिवल जो असतो हा एक निमित्त असतं, कोण पुढाकार घेतो, परंतु तो आनंद देणारा असतो. आणि हा फेस्टिवल जसं डहाणूची निवडणूक ही डहाणूकरांची निवडणूक होती आणि डहाणूकरांच्या निवडणुकीमध्ये डहाणूकर जनतेने राजू माच्छी यांना निवडून दिल्यानंतर हा जो बीच फेस्टिवल होता हा पण डहाणूकरांचाच आहे. निमित्त नगराध्यक्ष असले तरी इथे सहभागी होणारे लाखो हे डहाणूकर आहेत. त्यामुळे मला वाटतं तो जो आनंद असेल हा डहाणूकरांना आनंद देणारा असेल. आणि ह्या आपण सर्व पालघरकर म्हणून, कारण डहाणू हा पालघरचा अविभाज्य घटक आहे. मला काल माझी आज सकाळ दुपारी माझी मिसेस म्हणत होती की आपण मला शुक्रवार शनिवार रविवार माझ्या मुलीला घेऊन कुठेही जाऊ नको, आपला 3 दिवस एकाच ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजे डहाणू बीच फेस्टिवल. म्हणजे प्रत्येक घरामध्ये, ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक घरामध्ये क्युरिओसिटी आहे की हा समुद्र किनारा, ज्याचा समुद्र किनाऱ्याचा आस्वाद घेण्याकरता आणि नैसर्गिक देणं बघण्याकरता जिकडे हजारो लोक शनिवार रविवारी विकेंडला केळवा असेल, बोर्डी असेल, आपलं डहाणू बीच इकडे येत असतात. तो हा डहाणू बीच फेस्टिवल एकाच वेळेला नॉन व्हेज वाले लोक मच्छीचा आस्वाद घेतील, व्हेज वाले आपले जे सर्व समाज आहेत आपले शाकाहारी बंधू ते व्हेजचा आस्वाद घेतील. ज्या लोकांना आदिवासी कल्चर जाणून घ्यायचं आहे त्या आदिवासी कल्चरचं इनोव्हेशन या डहाणू बीच फेस्टिवल दिसेल. एक स्टेज आहे, स्टेजच्या माध्यमातून डहाणूतल्या भगिनी ह्या पैठणी काय असतो पैठणी महोत्सव तो घेतील. आपले डहाणूतले जे कलाकार आहेत, वेगवेगळे कलाकार, त्यांची जी कला आहेत ही आपले स्थानिक लोक या लोकांना एकाच वेळेला बीच फेस्टिवल आणि एकाच वेळेला सांस्कृतिक कार्यक्रम या दोघांचा आस्वाद आपल्याला घेता येईल. हे कुठे मिळू शकतं. आणि मी खरोखर राजू माच्छी यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना आवाहनही करतो की आम्ही जरी एखाद्या पक्षात जिल्हा प्रमुख असलो तरी आम्ही कुठल्याही पक्षातील लोक कधीच कोणाचे दुश्मन कधीच नसतो. आणि मला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन करतो, कधी कधी एकमेकांचे खेचतो, परंतु तो विषय आणि ते राजकारण हे निवडणुकीला असतं. कारण जनतेने दिलेला कौल हे स्वीकारून जी व्यक्ती पुढे जाईल त्याला लोक नंतर स्वीकारत असतात. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने सहभागी व्हावं. सर्व पक्षीय लोकांनी, सर्व लोकांनी सहभागी व्हावं. मी तर 100% सहभागी होणार आहे, कारण इतका चांगला कार्यक्रम राजू माच्छी यांच्या माध्यमातून यांनी छोटं म्हटल्यानंतर आम्ही तिकडे 3 दिवस या फेस्टिवलचा आनंद घेणारच आहे. स्वतः महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं कुंदन मी निवांत येईन. म्हणजे आज त्यांना पण उत्सुकता आहे आणि ते सुद्धा या शनिवार किंवा रविवारच्या दरम्यान सुद्धा शिंदे साहेब येणार आहेत. आपण सर्वांनी यावं आणि हा जो कार्यक्रमाचा अनुभूती आहे ती प्रत्यक्ष येऊन घ्यावी. आणि या कार्यक्रमातून आनंद माणसाच्या जीवनामध्ये, तुम्ही व्यवसायात किती जरी मोठा झालात, राजकारणात किती जरी मोठा झालात, तुम्ही स्वतःच्या प्रपंचामध्ये किती जरी मोठा झालात, तरी आपण एक दिवस आपल्या कुटुंबाकरता घालवायचं ठरवलं असतं. तर मला वाटतं 3 दिवस दिले आहेत राजू माच्छी यांच्या माध्यमातून, ते कुटुंबाकरता आपल्याला घालवायचे आहेत. आणि ह्या वेळेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इकडे येईल आणि डहाणूकरांकरता आयोजित केलेला हा डहाणूकरांचा कार्यक्रम हा भव्य दिव्य होईल, त्या शंका नाही. मी पालघरच्या जनतेच्या वतीनेही नगराध्यक्षांचा आभार मानतो आणि पालघरच्या जनतेने इकडे यावं. आणि हे आपलं जे सर्वांग सुंदर डहाणू आहे, एका बाजूला बीच, एका बाजूला मला कळलं की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून थरारक कसरती होणार आहेत, स्केटिंग होणार आहे, वेगवेगळे उपक्रम होणार आहेत, बाईक राईड होणार आहे. सर्व गोष्टी एकाच वेळेला घ्यायचा आनंद म्हणजे डहाणू बीच फेस्टिवल. तर मीही नक्की त्या गोष्टीची वाट बघतोय की नगराध्यक्ष साहेब 20 तारखेला पासून 3 दिवस मी सुद्धा फक्त माझी व्यवस्था थोडीशी करा राहण्याची, दुसरं काय व्यवस्था करा. आणि आपण सर्वांनी यावं आणि आनंद घेऊया. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, एक तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जे तुमचे नगरपालिकामध्ये जे सहयोगी आहे नगरसेवक, त्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करणार आहे का? हो, 100% आम्ही सगळ्यांनाच आव्हान दिलेलं आहे. आम्ही आधी सुद्धा मीटिंग लावली होती, तेव्हाही त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आपण सगळं मिळून हा फेस्टिवल करू. पण त्यांना ते विचार करतायत यायचं की नाही, आणि आम्ही त्यांना यायसाठी आधीच्या मीटिंगला सुद्धा मी त्यांना सांगितलं की आपण सगळे पक्षीय आपण हा कार्यक्रम करू.
आणि तुम्ही या कार्यक्रमात सगळ्यांनी सामील व्हा, आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. आता